माझ्या निवडणुकीच्या विजयात आणि मला उभा करण्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा वाटा आहे, असे खळबळजनक दावा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. ते केज येथे माध्यमांसमोर बोलत होते. निवडणुकीचा निकाल समोर येऊन आता केंद्रात मोदी यांचे सरकार स्थापन झालं आहे. मात्र तरीही राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात जय पराजयाची चर्चा थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. यात बीडचं नाव प्रामुख्यानेच घ्यावं लागेल. महाराष्ट्रात सर्वात उशिरा बीड लोकसभेचा निकाल लागला. अजूनही या निवडणुकीची चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र अशातच शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी खळबळजनक दावा केला आहे. आज बुधवार दिनांक 12 जून रोजी सकाळी 10 वाजता ते कार्यालयात माध्यमांसमोर बोलत होते. खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा दावा केला असून ते म्हणाले की माझ्या विजयामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांचा वाटा असल्याचे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली असून माझ्या विजयाचं श्रेय बीड जिल्ह्याच्या जनतेला आहे. मात्र बीड जिल्ह्यातील 2 माणसांचा मी आभार मानणार आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा माझ्या विजयामध्ये वाटा आहे, तर आदरणीय सुरेश धस यांचा देखील वाटा आहे, असं वक्तव्य बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. ते बीडच्या केज येथे कार्यालयात बोलत होते. सदरील वक्तव्याने राजकीय वर्तुळात बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. आभार कोणाचे मानणारे आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे की त्यांचाही माझ्या या विजयाच्या किंवा या निवडणुकीला उभा करण्यामध्ये वाटा आहे. आणि आदरणीय सुरेश धस साहेब यांचा सुद्धा आभार मानणार आहे की त्यांनी सुद्धा मला 70,000ची लीड 32,000वर भारतीय जनता पार्टीला दिली. अशा प्रकारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी असा खळबळजनक दावा केल्याने बीड जिल्ह्यात तसेच राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.